मम्मा पण ना इतकी का ओव्हर रिॲक्ट करते मला कधी कधी काय कळत नाही. आता संचिताला घरातनं बाहेर काढून टाकला, आता मी काय करू काय करू, काय जुगाड करू, हिला कसं घरात घेऊ. संचिताच मूर्ख आहे, कशाला दारू प्यायली, राडे झाले सगळे. संचिता मूर्ख, त्याच्यावरती मम्मा सतत सतत काहीतरी करत राहतात. संचिता मी 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 एकटीने केलं मी हे सगळं. तुला 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 काहीच माहित नव्हतं सुजित. वाव तू परत आलीस बेबी, वाव. तू हात नको लावूस मला. बोल संचिता, कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. आणि खरं सांगू का, मी हाच विचार करत होतो की आता तुला परत घरात कसं घेऊन यायचं. शपथ, मॉमची शपथ, मी हाच विचार करत होतो की तुला घरात परत कसं घेऊन यायचं. हो हो, मला परत कशी आणायची हा विचार करत होतास तू. हो खरंच. मी मूर्ख आहे का? माझ्या कपाळावर लिहिलंय का मी मूर्ख आहे म्हणून? अरे मुख्य कारण तर तूच आहेस. मम्मानी मला घराबाहेर काढलं त्यामागचं. मी? आणि काय बोललास खाली तू की मला माहित नव्हतं काही. मी खुश होतो मी बाबा होणार म्हणून. संचिता हे सगळं नाटक करत होती हे मला माहित नव्हतं. तुला माहित नव्हतं हे सगळं? संचिता, यू नो मी ना बेबी. मी असं काय झालं की मी कम्प्लीट ब्लँक होतो. मला सुचतच नाही काय बोलायचं. तुझी ही नाटकं बंद कर. मी तुला आत्ता ओळखत नाहीये. नाही म्हणजे सगळ्यांसमोर संचिता खोटारडी. आणि तू कोण? तू सत्याचा पुतळा. मी नाही विश्वास ठेवू शकत अरे तुझ्यावर. तू कधीही धोका देशील मला सुजित. आणि मला घराबाहेर काढलं त्याचं वाईट बीट काही वाटलेलं नाहीये ना तुला? प्लीज 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 नकोच करू ही नाटकं तू माझ्या समोर. तू जेव्हा इथे शेपूट घालून बसला होतास ना, तेव्हा या घरात नोकर व्हायची लायकी नसलेली ती स्वानंदी, मणी, वॉर्डन त्यांनी मला घरात परत घेतलंय सुजित. ओ, त्यांनी तुला घरात परत घेतलं. नॉट बॅड. पण चलो गुड, तू घरात आलीयस. तू एक गोष्ट लक्षात ठेवा सुजित, आज तू जशी माझी साथ सोडलीयस ना, तशी एक दिवस मी सुद्धा तुझी साथ सोडणार. आणि तो असा दिवस असेल ज्या दिवशी तुला सगळ्यात जास्त गरज असेल माझी. अँड आय प्रॉमिस यू दिस. झालं सगळं बोलून, मला मारून रागावून चिडून झालंय सगळं. बोलू मी काहीतरी. संचिता, मी मान्य करतो मी खाली ब्लँक झालो होतो. मला काही कळलं नाही काय बोलावं काय बोलू नये. पण माझ्या मनात एकच विचार चालू होता, जर मी खाली मान्य केलं असतं की ही तुझी प्रेग्नन्सी खोटी आहे हे मला पण ठाऊक आहे, तर मॉमने तुझ्याबरोबर मला घराबाहेर काढलं नसतं का? त्यानंतर काय करणार तो आपण? दोघांपैकी कोणीतरी एक घरात असणं महत्वाचं आहे संचिता. मी घरात होतो म्हणून मी आता शांतपणे विचार करू शकलो की काय करू, संचिताला कसं घरात परत घेऊन येऊ. मी काहीतरी जुगाड करण्याचा विचार करत होतो. जर आपण दोघेही बाहेर पडलो असतो तर कोणी केला असता विचार? आणि भले तुला घ्यायला ती वॉर्डन, स्वानंदी आणि मणी आली असतील, पण तुला घरात घेतलंय माझ्यामुळे. मी डॅडशी जाऊन बोललोय, डॅडना कन्व्हिन्स केलंय. बेबी आता माझं आणि डॅडचं इक्वेशन बरं आहे. पण तुलाही माहितीये की मॉमचं माझ्यावर किती प्रेम आहे, किती जीव आहे. अल्टिमेटली माझंच ऐकणार आहेत ते लोक. त्यामुळे तू घरात आलीस ते माझ्यामुळे. ट्रस्ट मी. ते काही असू दे, पण त्या स्वानंदीला नाही सोडणार मी. माझी प्रेग्नन्सी खोटी आहे हे प्रूव्ह केलंस ना तू स्वानंदी. आता तुझी खरी प्रेग्नन्सी संपली हे मी प्रूव्ह करणार. मी आई होणारच नव्हते अगं, पण आता तू आई कशी होतेस हे बघायचं आहे मला. आजचं प्रकरण झाल्यापासून डॅड दिसलेच नाहीत मला. रागवले असणार, हर्ट पण झाले असते. काय करू? फोन करू का डॅडला? नको, खूप चिडतील मग. सुजीत, असं करून कसं चालेल? कधी ना कधी डॅडला फेस करावं लागणारच आहे ना. कम ऑन, फेस हिम नाव. या कामाच्या गडबडीत सुजितरावांशी बोलायचं राहूनच गेलं.
डॅडचाच फोन आहे. हॅलो डॅड, रिअली व्हेरी सॉरी. आज जे काही घडलंय ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मला कळू शकतं डॅड, तुम्ही चिडला असाल, तुम्ही कदाचित हर्ट झाला असाल, पण खरंच डॅड. पण काय सुजितराव, हे बघा, मी कितीही कणखर राजकारणी असलो, कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता उभा राहत असलो तरी सुद्धा शेवटी मी माणूस आहे. मला सुद्धा भावना आहेत ना. मी सुद्धा स्वप्न रंगवलीत ना आजोबा होण्याची. शालिनी जशी स्वप्न रंगवते तशी. हे बघा, मी कधी तुम्हाला बोलून दाखवलं नाही, पण मलाही वाटतं ना की माझ्या नातवाला, माझ्या नातीला, जे कोणी असेल ते, त्याला माझ्या अंगा खांद्यावर खेळवावं, त्याच्याशी आपण खेळावं. काय ना, तुम्ही मला आणि माझ्या भावनांना कधीच समजून घेतलं नाहीये सुजितराव. डॅड, यावेळेला संचिताने समजून घेतलं नाही असं म्हणा ना प्लीज. हे बघा सुजितराव, संचिता जे वागलीये ना त्यामुळे मला खूप दुःख झालंय. ती तुमची बायको असून ती तुमच्याशी खोटं बोलते ही गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये. ह्या गोष्टीचा मला जास्त राग आलाय. हे बघा सुजितराव, तुम्ही ह्या घरातले आहात, पण संचिता आत्ता कुठे लग्न होऊन आलीये आणि तिनं आपल्याच घरात राहून आपल्याशी एवढा मोठा गेम खेळला आणि तुम्हाला याची कल्पना सुद्धा नाहीये. अग्रीड डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी. इथून पुढे मी जास्त काळजी घेईन. पण डॅड, मी तुम्हाला खरं सांगू का मला काय वाटतंय डॅड? मला संचिताची जेवढी भीती वाटत नाहीये ना तेवढी स्वानंदीची भीती वाटते डॅड. कारण संचिता मला सांगत होती गेले काही दिवस ती संचिताच्या मागावर होती. डॅड, तुम्हाला कळतंय का? आपल्या पर्सनल गोष्टींमध्ये स्वानंदी नाक खूप असते आता. डॅड, हे भयानक आहे आपल्या प्रत्येकासाठीच. डॅड, मला तर संशय आहे की स्वानंदी तिचा गुन्हेगार पकडून देईल आणि करणार आहे. ती तिच्या गुन्हेगाराचा शोध घेणार हे नक्की आहे. पण तुम्ही मूर्ख आहात ना. तुम्ही ते होऊ द्याल. तुमच्या हातामध्ये ते अग्रीमेंट असलं तरी सुद्धा तुम्ही ते होऊ द्याल. तुमच्या हातामध्ये मणीनं साईन केलेलं कॉन्ट्रॅक्ट असलं तरी सुद्धा तुम्ही मणीला हे ठणकावून विचारणार नाहीत की तू तुझ्या बायकोला ताब्यात का नाही ठेवतेस, तिला कंट्रोल का नाही करतेस. डॅड, मी ऑलरेडी मणीला ब्लॅकमेल करायची सुरुवात केली आहे. मणी आलाय. सुजितराव, जरा अंदाज घ्या बरं. त्यांनी आपलं बोलणं तर ऐकलं नाहीये ना? नाही डॅड, तसा तो लांब उभा आहे. मणीला फोन दे, मला त्याच्याशी बोलायचंय. ओके. मणी, डॅडना तुझ्याशी बोलायचंय. हा सर. मणी, मी सुजितरावांना रागवत होतो की तुझी बायको एवढं मोठं खोटं बोलली आणि तिच्यावर तुझा अजिबात कंट्रोल नाहीये. अरे ह्यामुळे घरच्या लोकांना किती त्रास होतो याची जरा कल्पना कर. हे बघ मणी, तुझ्या या धाकट्या भावाला जरा थोडी अक्कल शिकव. जरा समजाव त्याला. बरं दे बरं सुजितरावांना. हा डॅड. सुजितराव, मणीने सही केलेलं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे याची आठवण मणीला करून द्या. ओके डॅड. काय करायचं या सुजितरावांचं आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सचं. काही काम आहे का माझ्याकडे? सांग ना मणी. काम असलं तरी सांग मणी. मी तुला प्रॉमिस केलंय तुला मदत करण्याचं. सांग. मी बोललो ना, माझं काही काम नाही तुझ्याकडे. पण माझं काम आहे तुझ्याकडे. थांब. मला जरा थोडं तुझ्याशी बोलायचंय म्हणे. म्हणे आज जे घडलं ते घडायला नको होतं. स्वानंदीला कोणी सांगितलं हे सगळं करायला? संचिताला एक्सपोज करायला. कोणी सांगायला कशाला हवंय सुजित? स्वानंदी सज्ञान आहे. काय करायला हवं काय नको हे चांगलं कळतं त्यांना. आणि नवरा म्हणून मी जेवढं माझ्या बायकोला ओळखतो त्यावरून त्या काही चुकीचं करतील असं मला तरी वाटत नाही. त्यांना जर एखाद्या गोष्टीवर शंका आली, संशय आला
तर त्या शोध घेणारच ना. शंका, संशय, शोध. फिल्म सुरू आहे का मणी? नाही ना? स्वानंदी द स्पाय हू लव्ड मणी नावाची. आपलं खरं आयुष्य नाही काय. फिल्म मध्ये गुन्हेगार पकडला गेला की फिल्म संपते, पण खऱ्या आयुष्यात जर गुन्हेगार पकडला गेला ना तर तुमची फिल्म सुरू होईल, मणी और स्वानंदी की जुदाई नावाची. त्याचा रायटर डिरेक्टर तू असशील. आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलंय ते लक्षात आहे ना मणी? त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला तू काय वचन दिलंयस माहिती आहे ना? आणि ते वचन तू नाही पाळलंस तर काय होईल ते सुद्धा तुला चांगलंच ठाऊक आहे. मी काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे. सतत सतत त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलायची गरज नाहीये. आहे माझ्या लक्षात. गुड. कॉन्ट्रॅक्ट? मणी सर, काय झालं? काही सिरियस आहे का? नाही, सिरियस नाही स्वानंदी. ते संचिता खोटं वागली ना, आणि हा ब्लेम स्वतःवर घेतोय, घर सोडून जायचं म्हणतोय. तेच त्याला समजत होतो, असं काही करू नकोस. अच्छा. मम्मा, तुम्ही जेवायला खाली नाही आलात ना, म्हणून तुमच्यासाठी इथेच जेवण घेऊन आले. जेवून घ्या बरं मम्मा. संचिता, तू इथे का आलीयस? या खोलीतनच चालती हो. तुझा माझा काही संबंध नाही आता. मी तर घरात पण घेतली नसती तुला, पण त्या वॉर्डनला पुळका आला म्हणून तिने मुद्दाम मला त्रास देण्यासाठी मणी बरोबर ह्यांना तयार केलं आणि तुला घरात घेतलंय. मम्मा हो, प्लीज असं नका बोलू. मी हात जोडते, मला प्लीज माफ करा. मला माहितीये माझी चूक झाली आणि मला पूर्ण मान्य आहे माझी चूक. या चुकीसाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे मम्मा, पण प्लीज प्लीज असं अबोला नका धरू. मी पुन्हा असं नाही करणार मम्मा. संचिता, तुला सांगून कळत नाहीये का? रूम मधनं चालती हो माझ्या. तुझा माझा आता काही संबंध नाहीये. मम्मा ऐका ना प्लीज ना मम्मा. मम्मा मम्मा प्लीज प्लीज माझ्याशी बोला, असं नका वागू माझ्याशी प्लीज मम्मा प्लीज. संचिता, मम्मा उठ. मम्मा ऐका ना. मम्मा ऐका. निघ म्हटल्यावर निघायचं. ऐका ना माझं मम्मा. मम्मा मम्मा. शालिनी, शालिनी, दार उघड. मी आहे, दार उघड. तुम्हाला यायचं असेल तर आत या, पण बाहेरच्या कोणालाही माझ्या रूम मध्ये घेऊन येऊ नका. मम्मा ऐका ना. मम्मा 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 मम्मा. शालिनी, काय आहे हे सगळं? हा, असं कोणी वागतं का सुनेशी? संचिताला तू रूम मधनं बाहेर काढलंस,
अरे तिला काहीतरी बोलून तरी द्यायचं. तिचं म्हणणं काय आहे, तिची बाजू तरी तिला मांडू द्यायची. मला त्या मुलीबद्दल काहीही ऐकायचं नाहीये. तिचा माझा संबंध संपला. काय बोलताय तुम्ही? हे जरा अतिच होतंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? हे असं वाटतंय तर तसं, अति होतंय तर अति. त्या मुलीकडनं माझ्या काहीच अपेक्षा नाहीयेत. मी फक्त सांगितलेलं मला नातवंड हवंय. मला कोणीतरी आजी बोलणार, माझ्या अंगा खांद्यावर मिरवायला, मला खेळवायला. त्यासाठी आता मला संचिताची गरज नाहीये. म्हणजे मी सुजितचं दुसरं लग्न लावणार आहे. मला नातवंड देणारी सून मी या घरात आणणार. तू सांगितलंस म्हणून मम्मांसाठी जेवण घेऊन गेले. तोंडावर दार बंद केलंय माझ्या. तुझ्यामुळे इन्सल्ट झाला माझा. तुझं मी काय ऐकते ना खरंच कळत नाही मला. तू नको बोलू रे माझ्याशी. संचिता शांत हो, प्लीज शांत हो. मॉमला हे इतकं रागावलेलं कधी पाहिलंयस तू याआधी? आठवतंय तुला? जास्तीत जास्त मॉम अर्धा तास वगैरे रागावू शकते आपल्यावर, मॅक्स अर्धा तास. शांतपणे एक गोष्ट समजून घे. हे सगळं ती वागते ते तुझ्यामुळे किंवा माझ्यामुळे नाही. हे सगळं होतंय स्वानंदीमुळे. स्वानंदीने तुला सगळ्यांसमोर एक्सपोज केला. तुझ्यात आणि मम्मामध्ये हा दुरावा आलाय तो स्वानंदीमुळे. स्वानंदी अशी वागली नसती तर हे काहीच झालं नसतं संचिता. तुला कळतंय ना? ह्याचा राग तू प्लीज माझ्यावर किंवा मम्मावर नको काढूस. स्वानंदी मेन कल्प्रिट आहे. स्वानंदी पण ना मणी सर सॉरी. मी जे वागले तसं वागायला नको होतं. मी ऐकायला हवं होतं तुमचं. माझा हेतू जरी चांगला असला तरी माझ्या वागण्याने तुम्हाला त्रास होईल हा विचार करायला हवा होता मी. खरंच सॉरी. सॉरी. ऍक्च्युली मी पण तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. हा म्हणजे जरा जास्त चिडलो तुमच्यावर. आय एम सॉरी. स्वानंदी, तुम्ही माझी माफी मागताय. माझ्या आवडीचं जेवण बनवलं. हे सगळं माझ्या प्रेमापोटी हे माहिती आहे मला. पण तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटलेलं नाहीये याची सुद्धा कल्पना आहे. हे कशावरनं म्हणताय तुम्ही? स्वानंदी, नवरा आहे मी तुमचा. तुमच्या मनात काय चाललंय हे तुमच्या डोळ्यात वाचू शकतो. स्वानंदी, एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त मी म्हणतोय म्हणून तुम्ही एखादी गोष्ट स्वीकारायची किंवा ती गोष्ट करायची अजिबात गरज नाहीये.
तुमचं मन तुम्हाला म्हणतंय ना की तुम्ही जे करताय ते योग्य करताय, मग बस, दॅट्स इट. तुम्ही योग्यच करता. मग भले मला ते पटो किंवा ना पटो, मी कायम तुमच्या सोबत राहीन. असेल. एक नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे ते. थँक्यू मणी सर. जेव्हा जेवण थंड होईल. पण छान झालं. थँक्यू. मणी सर, अहो तुम्ही सुजित सरांसमोर कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलत होतात ना? मणी सर, काय विचारतीये मी? हा म्हणजे ते, हा, माझ्यात आणि सुजित मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालाय. तेच विचारतीये, कसलं कॉन्ट्रॅक्ट? त्यात असं लिहिलंय की, त्यात हे लिहिलंय की मणीच्या परवानगीशिवाय सुजित कुठल्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेऊ शकत नाही. बरोबर ना? सॉरी, तुम्हाला न सांगताच मी आले. मी जात होते अरे, आणि तुमचं बोलणं ऐकलं म्हणून थांबले. सॉरी काय म्हणतीयस? मी सुद्धा हेच सांगत होतो स्वानंदीला. स्वानंदी, काय झालं, साहेबांनी मला सांगितलंय ते सुजित जरा मोठ्या अमाऊंटच्या डील असेल तर जरा गोंधळतो ना, किंवा पटकन साईन करून मोकळा होतो. तर साहेबांनी मला असं सांगितलं की एकदा क्रॉस चेक करत जा आणि मगच अप्रुव्हल देत जा. चला, म्हणजे तुमच्या दोघांमधला तणाव संपला ना, ह्यातच मला आनंद आहे. खरं सांगू का, तुमच्या दोघांची भांडणं झाली, तुमच्यामध्ये कटुता आली ना की मला टेन्शन येतं. कारण माझ्यासाठी तर तुम्ही दोघेही माझी मुलं आहात ना. एक जन्मानी माझा आहे, ज्याला मी जन्म दिलाय, आणि एक नशिबाने मला मिळाली. काय लहान मुलांसारखं भांडत राहता रे सारखं? एकमेकांबरोबर राहा. तुम्ही एकत्र राहिलात ना तर कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. मॅडम, अहो मी नाही चिडत आहे यांच्यावर, हेच चिडतात माझ्यावर. अरे हा, तुमचा मुलगा आहे ना, तो अगदी जमदग्नी असल्यासारखा भडकतो माझ्यावर. बघितलं ना, गेले कित्येक दिवस माझ्यावर रागवले होते, माझ्याशी नीट बोलतही नव्हते. स्वानंदी, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावरच आपण चिडतो, राग काढतो. हा, ऐका, पण त्यात प्रेम असतं, त्या रागात तिरस्कार नसतो. आणि मणी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला सांगायला हवं का? नाही ना, त्याच्या रागात प्रेम आहे. आणि प्रेमात काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. आणि मणी, तू सारखा तिच्या चिडू नकोस. हा, माझ्या मुलीला कुणीही त्रास दिलेला मला चालणार नाही, सांगून ठेवते. आणि जर का ती तुझ्यावर कधी चिडली तर तू समजून घे ना तिला. तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर, तुला माहिती आहे ना? हो आई, मला माहिती यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. गुड.